मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारांनी अतिक्रमण केलेल्या जागांवर बुलडोझर फिरवत कारवाई केली होती। तोच पॅटर्न आता राज्यात राबवला जात असल्याचं चित्र आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर 13 मार्चला बुलडोझर चालवत कारवाई केल्यानंतर आता नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खान याच्या घरावर सुद्धा बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। 3 दृश्य आपण पाहणार आहोत। यशोदानगर इथल्या फहीम खान याच्या घरावर तगड्या बंदोबस्तात आज बुलडोझर फिरवत ही कारवाई करण्यात आलेली आहे। या निमित्तानं राज्यात येत्या काळात फडणवीस योगी पॅटर्न राबवणार का अशी ही चर्चा होऊ लागलेली आहे। ही 3 महत्त्वाची दृश्य आहेत। खोक्याच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आलेला होता 13 मार्चला आणि आज फहीम खानच्या नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी आहे फहीम खान याच्या घरावर आज बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे। या दोनही घटनांसंदर्भात काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतलेल्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमका काय म्हटलं होतं ऐकूया आपण। महाराष्ट्र में हम लोग अपने तरीके से कार्रवाई करते हैं। जहाँ बुलडोजर चलाने की आवश्यकता होगी वहाँ चलेगा। जहाँ गलत काम होगा उसको रौंदा जाएगा, किसी को बख्शा नहीं जाएगा। महाराष्ट्र में जिथे गरज तिथं बुलडोझर असं फडणवीस म्हणतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।